जी काँग्रेस 80 पासून सत्तेपासून ढळली नव्हती त्या काँग्रेसचा पराभव लोक आकांक्षेने करून दाखवला। पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला 21 आमदार मिळाले, तोपर्यंत 17वर ही गाडी थांबली होती। पहिल्यांदाच 21 मिळाले, परंतु याच वेळी सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने बाजू बदलली, धोरण बदललं, नीती आपली बदलली आणि आर्च बिशपशी संगनमत करून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जर इथे कोणी बसलेले असतील त्या सगळ्यांनी नोट करावी ही गोष्ट की 6 कॅन्डिडेट्स इथे मनोहर पर्रीकरांनी भारतीय जनता पार्टीला दिले, जे ख्रिश्चन होते ते असल्यामुळे काही नाही बिघडत, परंतु त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या विचारांची, आचाराची आणि पक्षाशी काही संबंध नव्हता। ते 6 कॅन्डिडेट हे दे वर रिकमेंडेड बाय आर्च बिशप आणि ते कुठून निवडून आणले? ते हिंदू मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला मत द्या म्हणून निवडून आणलेले आहेत। आजही त्यांच्यापैकी काही जण आहेत, काही जण पक्ष सोडून गेले। भाजपच्या विचारांची काडीचाही संबंध त्यांचा नव्हता। हा सौदा जो भारतीय जनता पार्टीने आर्च बिशपशी केला तो चर्चला फायदेशीर झाला, कारण आतापर्यंत 66 हे सांगत असत तिथे एकही हिंदू निवडून येत नाही, परंतु यावेळेला पर्रीकरांनी परिस्थिती अशी आणली की भारतीय जनता पार्टीने म्हापशासारख्या, कुडचडेसारख्या मतदारसंघात देखील ख्रिश्चन कॅन्डिडेट देऊन तो निवडून आणला। ही किमया करून दाखवली। जनतेशी विश्वासघात करून भारतीय जनता पार्टीने चर्चचा अजेंडा राबवला, भारतीय भाषा सुरक्षा मंचशी द्रोह केला आणि जीव वचन आणि आश्वासनं मराठी राजभाषेच्या संदर्भात ढवळीकर सरांनी उल्लेख केला, तीच आश्वासनं, तशाच प्रकारची आश्वासनं ही पर्रीकरांनी भारतीय जनता पार्टीने त्यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचाला दिली। कारण चर्चचा दबाव, चर्चच्या अधीन विचार करणे, चर्चला जे हवं ते करणे, 75% लोकांना जे काही पाहिजे असेल ते करायचं नाही, 25% लोकांचा दांडगाई जर सुरू झाली, तऱ्हेतऱ्हेच्या पद्धतीने जर हाकाटी सुरू झाली, आक्रमकता सुरू झाली, त्याला बळी पडण्यासारखं करायचं आणि त्या मागण्या अराष्ट्रीय जरी असल्या, देशहिताच्या जरी नसल्या तरी ते मान्य करायचा हा खाक्या भारतीय जनता पार्टीने तेव्हापासून हाती घेतला। आता अलीकडे ही नागालँड सारखीच परिस्थिती दिसू लागली। पोर्तुगीज दमनचक्रात गोव्याच्या भारतीय संस्कृतीचे रक्षण करणारी मराठी क्रमशः संपवणे चालू झालेलं आहे। 1350 शाळा होत्या मराठी माध्यमाच्या, स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकरांनी सुरू केलेल्या, ताईने भर घातलेल्या। त्या शाळांपैकी आज 634 शाळा सुरू आहेत, जेमतेम 2 संख्या, 3 संख्या, 5 संख्या, 10 संख्या आणि काही ठिकाणी चांगल्या चालतात शाळा, परंतु त्या शाळांची पडझड होते। अकार्यक्षम सरकार, मी अकार्यक्षमता म्हणत नाही, मी हे कारस्थान म्हणतो, हे मराठी संपवण्याचं कारस्थान आहे। अरे जे सरकार 300 कोटी रुपयांचं बजेट एखाद्या इव्हेंटसाठी आणि मडी राखण्यासाठी करू शकतं, ते बजेट म्हणजे त्याचा थोडासा भाग जरी मराठीसाठी ओतला असता तर मराठी फुलून आली असती, परंतु ते करणे नाही, अकार्यक्षमता आहे म्हणून दाखवायचं आणि शाळा बंद पडू द्यायच्या, त्या बंद पडत नाहीत। हे मी ठामपणे अशा करता सांगतो की विद्याभारती गोवा नावाच्या शिक्षण संस्थेने, जी संस्था 25 वर्ष काम करते इथे, मी त्याचा कार्यकर्ता आहे, आम्ही 50 शाळा मनोहर पर्रीकरांच्या काळात घेतल्या, बंद पडायच्या बेतात होत्या, बंद करणार होते पर्रीकर, आम्हाला परवडत नाही सरकारला, आम्ही घेतल्या त्या शाळा आणि भीक मागून 5 वर्ष त्या शाळा नुसत्या चालवल्या नाहीत, त्या फुलवल्या। 2, 3, 4, 5 संख्या असलेल्या शाळा 80-85 एव्हरेजवर, सरासरीवर आणून ठेवल्या। हा रेकॉर्ड शिक्षण खात्याकडे आहे, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडे आहे। त्यामुळे नुसती अकार्यक्षमता नव्हे, तुमच्या मनात ते संपवण्याचं आहे, कारण विशिष्ट संप्रदायाला, विशिष्ट लोकांना ही मराठी इथे नको आहे। कारण राष्ट्रीयता जर संपवायची असेल तर मराठी संपवावी लागेल, हे शास्त्र त्यांना नागालँड पासून माहित आहे, तिथे त्यांनी ते अस्तित्वात अंमलातही आणलेलं आहे। सहभाषा सूत्राला सुरुंग लावला या सरकारने। 400 रुपये अनुदान मिळत होते मराठी शाळांना, ते अनुदान सावंत मुख्यमंत्री झाल्यानंतर बंद करून टाकलं। धडाधड सरकारी शाळा बंद पडतायत मराठी, ती जी उणीव निर्माण होते, ती जी व्हॅक्यूम निर्माण होते, पोकळी निर्माण होते, ती भरून काढण्यासाठी नवीन मराठी शाळा उघडण्यावर बंदी घातलेली आहे या सरकारने। हे कारस्थान नव्हे, ही अकार्यक्षमता आहे काय? म्हणजे तुम्ही मराठीचा गळा आवडता आर्थिकदृष्ट्या,
हे केलेलं आहे त्यांनी. सरकारी नोकऱ्यातून आता मराठी हद्दपार झालेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे सरकार मराठीचं पूजक नव्हे, हे इंग्रजीचं, ते कोकणीचंही नव्हे, ते इंग्रजीचं पूजक आहे. कारण काल विधानसभेत जाहीर झालं 22,000 नोकऱ्या आता सरकार निर्माण करणार म्हणून बातमी आहे नवीन. आतापर्यंत 2,500 उमेदवार हे निवड झालेले आहेत. आतापर्यंत गेले 10 महिने सरकारने एक धोरण सुरू केलेलं आहे. काय आहे धोरण? ते धोरण असं आहे, कोकणीचं प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही कोकणी परीक्षा पास झाला नाही तर तुमची पात्रता जरी असली, तुम्हाला 15 वर्षांचा निवासी दाखला जरी असला तरी तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत. हे एक वाक्य. आणि दुसरी गोष्ट अशी अत्यंत घातक गोष्ट आहे देशासाठी, आपल्या गोव्याच्या राष्ट्रीयतेसाठी, ती म्हणजे अशी की जो पेपर काढला, म्हणजे जी प्रश्नपत्रिका उमेदवारांना द्यावी लागते, साधारण 40,000 उमेदवारांनी आतापर्यंत ही परीक्षा दिलेली आहे. आणि 22,000 नोकऱ्या जर खुल्या केल्या गेल्या तर लाखो उमेदवार आपले जे त्या परीक्षांना बसतील, त्यांच्या समोर 80 मार्कांचा पेपर, 80 गुणांचा ची प्रश्नपत्रिका जी आहे ही कोकणीची नव्हे आणि मराठीची नव्हे. एका बाजूने उद्घोष केला जातो कोकणी ही राजभाषा आहे म्हणून, 20 गुण फक्त मराठीच्या खात्यावर भीक म्हणून घातलेले आहेत सरकारने. 80 गुण कोकणीचे, 80 गुण इंग्रजीला आणि 20 गुण कोकणीला, मराठीला डिच्चू देण्यात आलेला आहे. सहभाषा म्हणून आपण जे नाचत होतो ते सहभाषा आहे, थोतांड आहे. हे सावंत सरकारने सिद्ध केलेलं आहे. आणि याच्या पुढे त्या 22,000 नोकऱ्या असोत किंवा कुठलीही नोकरी सरकारची याच्या पुढे जर असली आणि भारतीय जनता पार्टीचं राज्य जर असलं तर त्या राज्यात मराठीची प्रश्नपत्रिका राहणार नाही. कोकणी प्रमाणपत्र परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आणि शिवाय 80 गुणांची इंग्रजी प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार. त्यामुळे मराठी शिकून काही फायदा नाही असं, ज्यांची मराठीशी कमिटमेंट नाही, निष्ठा नाही, अशा लोकांनी कुरबुर सुरू केलेली आहे. इथे पहिल्या रांगेत बसलेले आहेत सुभाष देसाई, ते डॉक्टर हेडगेवार शिक्षण संस्थेचे सर्व आहेत. तसे त्यांनी भरपूर कष्ट करून ही संस्था ऊर्जित अवस्थेला आणली आहे. सतत 20 वर्ष, 25 वर्ष 100% निकाल, हेच एवढं नाही, परंतु संस्कार देणाऱ्या शाळा असं ज्या संस्थेचं नाव आहे आणि ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची रांग लागते आणि प्रवेश मिळत नाही मराठीमध्ये, अशा प्राथमिक शाळा आणि पूर्व प्राथमिक शाळा जी संस्था चालवते त्या संस्थेच्या पालकांची कुरबुर आता अशी आहे की आम्ही मराठी शिकवून काय फायदा ना, कित्याक तांकां नोकऱ्यो मेळच्यो ना. त्यामुळे प्लीज तुम्ही एकतर इंग्लिश मिडियमान तरी शाळा चलया किंवा कोंकणी मिडियमान तरी चलया, अशा पद्धतीचे सुरू झालेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सहभाषा सूत्र गेलंच, हळूहळू करून मराठीला डिच्चू देणं हे सगळं सुरू झालेलं आहे. प्राथमिक शाळा बंद झाल्या म्हणजे तिथले विद्यार्थी जे मराठी विषय घेतात हायस्कूल लेवलवर, माध्यमिक स्तरावर, ते कमी व्हायला लागतील 4-5 वर्षांनी. त्याच्यानंतर उच्च माध्यमिक विद्यालयात जे विषय मराठी विषय निवडतात विद्यार्थी, ती संख्या कमी होत जाईल. पुढे हा सगळा प्रवाह कॉलेजपर्यंत येईल. महाविद्यालयीन शिक्षणात मराठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला मिळणार नाही, कारण मुळच मारून टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर विद्यापीठाची पाळी जेव्हा येईल त्यावेळी विद्यापीठातला मराठी विभाग सरकारला बंद करावा लागेल, कारण विद्यार्थी नाही हे सांगायला सरकार मोकळं होईल त्यावेळेला. आणि त्यामुळे येत्या 20 वर्षात, लक्षात घ्या, मी शिक्षक आहे पेशाने, परंतु घरी बसून राहणारा शिक्षक नव्हे, राष्ट्रीय विषयावर रस्त्यावर येणारा शिक्षक आहे. त्यामुळे गेली 60 वर्ष माझे निष्कर्ष आहेत कामातले की इथे राष्ट्रीयता कच्ची केली जात आहे. मग त्यावेळी काँग्रेस कच्ची करत होतो, आता भारतीय जनता पार्टी सरकारने हा वसा हाती घेतलेला आहे की काय असं वाटावं अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत. हा कुणाचा अजेंडा आहे? इथली मराठी संपवणे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारातले सगळे आमदार काढा शोधून, 33 आमदारांचा पाठिंबा असलेलं हे सरकार आहे. त्याच्यापैकी किती जणांना मराठी नको आहे ते एकदा विचारा, खरवडून काढा. तुमच्या लक्षात येईल की प्रश्न सगळ्यांचा नाही, प्रश्न फक्त त्या 8 आमदारांचा आहे, ज्या आमदारांचा राष्ट्रीयतेशी अर्थाअर्थी संबंध नाही, जे एखादी मागणी चर्चने केल्यानंतर आपण कुठच्या पक्षाचे आहोत हे न पाहता चर्चच्या बॅनर खाली कुठल्याही क्षणी एकत्र येऊ शकतात, जे त्यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना करून दाखवलेलं आहे. वृत्तपत्रांना माहिती आहे, त्याची लोकांना माहिती आहे.
ख्रिश्चन म्हणून एकत्र येणे, चर्चने हाक दिल्यानंतर एकत्र येणे, येवत बिचारे मला त्याच्याशी कर्तव्य नाही. प्रश्न माझ्या राष्ट्रीयतेशी निगडीत आहे. त्याला जर धोका जर पोचत असेल तर मी गप्प राहणार नाही. आणि म्हणून नागालँडचं नाव जे मी सुरुवातीला घेतलं, त्याच धर्तीवर आपलं सरकार चाललेलं आहे की काय याचा संभ्रम मला पडतो. चर्चने मराठी आणि कोकणी दोन्हीवर आघात केल्याचं आपल्या लक्षात येईल. ते आंदोलन जे झालं, कोकणी देवनागरी राजभाषा म्हणजे घोषित झाली, त्या आंदोलनात दांडगाई मोठ्या प्रमाणात दक्षिणेतला एक नेता जो आहे गुंड, ज्याची बॅकग्राऊंड ही चांगली नाही, स्मगलर होता, राष्ट्रध्वज लोकांच्या समवेत तुडवलेला होता 19 डिसेंबरला, अशा माणसाने जो हैदोस घातला त्यावेळी कोकणीला त्यांचा पाठिंबा आहे असं कोकणीवाद्यांना वाटत होतं. कोकणी बरोबर मीही काम करत होतो. भारतीय भाषा सुरक्षा मंचने कोकणी आणि मराठी प्रेमींना एकत्र आणलं पहिल्यांदा इंग्रजीच्या विरोधात. त्यावेळेला लक्षात आलं की चर्चने, जी चर्च सो कॉल्ड तथाकथित आपण पुरस्कर्ते आहोत कोकणीचं असं दाखवत होती, तिने आपले खायचे दात दाखवले. तिने पर्रीकरांनी घोषणा केल्याबरोबर आपल्या ज्या शाळा कोकणीतून जेमतेम चालत होत्या, आभासी शाळा कोकणी, त्या कोकणी शाळा एका रात्रीत बदलून इंग्लिश शाळा केल्या आणि दाखवून दिलं की आपण कोकणी देवनागरीच्या बाजूने नाही आहोत, इंग्रजीच्या बाजूने आहोत असं दाखवून दिलं. लक्षात घ्या, 2016-17चे आकडे, इंग्रजी 27,230 मुलं शिकत होती. ही प्राथमिकची अवस्था मी सांगतो. आणि 2024-25 मध्ये ही संख्या 50,673, जवळजवळ दुप्पट झाली. मराठी 15,000 विद्यार्थी 16-17 साली शिक्षण घेत होते प्राथमिक मध्ये. आज 24-25ला त्यांची संख्या दुपटीने वाढलेली आहे, 30,377 आहे. कोकणीची संख्या 16-17 मध्ये 2,849 होती, ती आज 9,200 झालेली आहे. 30,377 आणि 9,200 अशी स्थिती मराठी आणि कोकणीची आज आहे. त्यावेळेला ज्यावेळेला राजभाषा घोषित झाली त्यावेळेला देखील अशीच परिस्थिती होती. 314 मुलं कोकणी शिक्षण घेत होते आणि 73,800 मुलं मराठी शिक्षण घेत होते. मुद्दा आलेलाच आहे. परंतु हे लक्षात येतं आपल्या की चर्च ही कोकणीसाठी थांबत नाही आणि थांबलेली नाही. मुख्य प्रश्नाकडे वळूया. मराठी दुसरी भाषा करण्यात भाजपा सरकारची नेमकी अडचण काय? आम्ही भेटी घेतल्या, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अनेकांच्या भेटी घेतल्या, भेटी अजून शिल्लक आहेत. ते कुणीही अडचण सांगत नाही आणि सगळं आपण कसं मराठी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. सरकार आपल्याच अल्पसंख्याक आमदारांना घाबरते आहे. त्यांची संख्या 2 मतदारसंघ जे पूर्णतः हिंदू मतदानावर अवलंबून आहे ती जर सोडली तर शिल्लक राहते ती 6 आमदार. 6 आमदार 33 आमदारांना वेठीला धरून आपल्याला पाहिजे ते करू शकतात अशी दुर्दैवाने नागालँडसारखी परिस्थिती इथे हिंदू 70% असताना देखील सुरू केलेली आहे. ही कोण कुणाचं एजंट आहे? ही राजकीय पक्ष हे कोणाचे एजंट आहेत की काय? ते एजंटासारखे वागू लागलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं. उल्लेख आलेला आहे भाजपाने 2000 सालापासून काय काय नाही केलं सत्तेवर येण्यापर्यंत. मराठी अधिवेशनात ठराव आणला, वचनं दिली, आश्वासनं दिली, सगळं केलं, परंतु काही केलं नाही. मुळात हा मराठी हा विषय कुणाचा आहे? काँग्रेसचा आहे का? मराठी हा विषय मुळात भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्याच्याकरताच भारतीय जनता पार्टीला संघाने कार्यकर्ते दिले आणि भारतीय जनता पार्टी मोठी केली, सत्तेपर्यंत पोहोचवली. आता याचा प्रायश्चित्त तुम्ही आम्हाला घ्यायला लावता की काय? म्हणजे इथली राष्ट्रीयता टिकावी, इथल्या भाषा टिकाव्यात, भारतीय भाषा टिकाव्यात, या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून जो पक्ष उभा केला तो पक्ष जर ही कर्तव्य अल्पसंख्याक मतांच्या दबावाखाली, जी मतं मिळणार नाही ते घोषित झालेलं आहे, करायला लागला तर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणून ज्या आमदारांना भारतीय जनता पार्टी घाबरते ते घाबरावं त्यांनी, परंतु असे असू नये. म्हणजे सगळी मराठी जनता 80% मतदार भारतीय जनता पार्टीचे जे आहेत हे मराठी प्रेमी आहेत. लक्षात ठेवा, मराठी प्रेमींनी मतदान केलं नाही तर भारतीय जनता पार्टी सरकारात येणार नाही, निवडूनही येणार नाही. पर्रीकरांसारखा कर्तुम नेता ज्या वेळेला असतो आणि सगळी सूत्र हातात घेतो त्यावेळी देखील लोकांच्या आकांक्षा त्यांना पराभूत करू शकतात. हे 2017च्या निवडणुकीत दाखवलेलं आहे जनतेने.
आज परत ती पाळी येणार आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. मराठी वोट बँक त्यासाठी तयार झाली पाहिजे. तो एकमेव उपाय आपल्याकडे आहे. आपण सटरफटर लोक, वेगळे मतदार, आपण वैयक्तिक मतदार, आपली काही किंमत नाही सामूहिक दृष्ट्या. गठ्ठा मत म्हणून आपली काही किंमत नाही, हे असून चालत नाही. ते झाल्यामुळेच ही अवहेलना आपल्या वाट्याला येत आहे. आणि म्हणून आपण गठ्ठा मत, मराठी वोट बँक केली पाहिजे. नुसतं मिरवून चालणार नाही मराठी मराठी म्हणून. आणि त्या वोट बँकेचा दडपण हे कुठलीही सत्ताधारी पार्टी असो, त्या सत्ताधारी पक्षावर इथली नॅशनॅलिटी, इथली राष्ट्रीयता, इथल्या भाषा, इथली संस्कृती, इथली पहचान यांचं दडपण त्यांच्यावर जर पाहिजे असेल तर हे आपल्याला केलं पाहिजे. मराठी वोट बँकेशिवाय गोव्याला पर्याय नाही. लक्षात घ्या, जत्रांना हिंदूंची गर्दी जमते. ते सगळे रस्त्यावर येतात का राष्ट्रीय प्रश्नांसाठी? नाही येत. इथे मराठीचा गौरव सांगणारे अनेक शक्ती केंद्र आहेत. त्या शक्ती केंद्राची माणसं कधी आलेली आणि आपल्या बरोबर बसलेली बघितलेली आहेत का आपण कधी? ती फसवी संख्या आहे. ती भक्ती मार्गाला आणि वैयक्तिक कल्याणाच्या मागे लागलेली संख्या आहे. सामूहिक कल्याण आणि राष्ट्रीयता जर टिकवायची जर असेल तर राष्ट्रवादी लोकांनी संघटित झालं पाहिजे. गर्दी नुसती जत्रेची असता कामा नये. ही गर्दी जी आहे ही वोट बँक संघटित लोकांची असली पाहिजे असं मला वाटतं. डिसेंबरमध्ये निवडणुका येत आहेत. कदाचित या सरकारच्या विरोधात जी जनभावना निर्माण होत आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनांमुळे, त्यामुळे सरकार एंटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी म्हणून त्या निवडणुका ड्यू आहेत फेब्रुवारीमध्ये, पण डिसेंबरमध्ये घेणार वगैरे असा बोलबाला आहे. त्या निवडणुका सप्टेंबरमध्ये देखील होऊ शकतात. लक्षात घ्या, सप्टेंबर हा आपला मे महिना संपत आला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने आपल्याला शिल्लक आहेत. आणि सप्टेंबरमध्ये जर निवडणुका झाल्या किंवा डिसेंबरमध्ये झाल्या तर 1-1.5 महिना म्हणजे कोड ऑफ कंडक्ट लागू होण्याच्या पूर्वी सरकार अधिवेशन घेणार नियमाचं पालन करण्यासाठी म्हणून. ते कदाचित 1 दिवसाचं असेल किंवा अधिक दिवसांचं असेल, पण ते अधिवेशन जुलै ऑगस्ट मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. आपण जी मागणी करत आहोत ती मागणी त्या अधिवेशनातच पूर्ण केली पाहिजे, तरच ती मागणी पूर्ण होईल. त्या अधिवेशनात त्यांनी दुरुस्ती आणली पाहिजे त्या कायद्याला. जो राजभाषा कायदा म्हणून आहे त्याला कोकणी बरोबर मराठीही राजभाषा झालेली आहे अशा प्रकारची दुरुस्ती केली पाहिजे. एवढं त्यांनी त्या अधिवेशनात केलं पाहिजे. 4 महिने शिल्लक आहेत. आंदोलनाची गती आपल्याला वाढवावी लागेल वेगळ्या पद्धतीने. पुढच्या प्रत्येक योजनेला मराठी राजभाषा निर्धार समितीने आपण जसा आज पाठिंबा दिलेला आहे, जसा गोव्यात सार्वजनिक सभांना, जाहीर सभांना जसा पाठिंबा मिळाला त्याच प्रकारचा पाठिंबा आणि ओ देणे हा केला मराठी राजभाषा निर्धार समितीने. हे जर आपण केलं मान सन्मानाच्या भावना घेऊन, कुणावर रागावून, मग आपले मतभेद आहेत, मग आपण मध्ये मार्गात कोलदंडे घालत बसलेलो आहोत आणि खी करून हसत आहोत, हे सोडून देऊन आपण सगळ्यांनी जर एकत्र आलो तर आपल्याला ओ द्यायचा आहे ठोस मराठी राजभाषा निर्धार समितीच्या प्रत्येक कार्यक्रमाला. नाहीतर आम्ही आज या सरकारला इशाराच देत आहोत की येत्या अधिवेशनात मराठीलाही राजभाषा करणारी दुरुस्ती संमत करून घ्या किंवा खुर्ची सोडा. तुम्हाला खुर्ची सोडायला लावणार आम्ही. तुम्ही सोडेपर्यंत वाट नाही बघणार. 2017ची पुनरावृत्ती मोठ्या प्रमाणात आपण निर्माण करू आणि मराठी राजभाषा कराल तर आम्ही भाजपाला सर्व ताकदीनिशी प्रशस्तपणे सत्तेवर आणू असं आश्वासन आम्ही देत आहोत. तुम्ही राजभाषा केली नाही तर तुम्हाला खुर्ची सोडावी लागेल आणि राजभाषा केली तर तुम्ही टिकाल, नाहीतर तुमचं राजकीय अस्तित्व हे संपुष्टात आणणारी चळवळ, ही शेवटची निर्णायक आरपारची लढाई ही सिद्ध होणार आहे. अशा पद्धतीने एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर करून